तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी जाणार आहे माझ्या मित्राला भेटण्यासाठी आणि माझा मित्र दाभोणवरून दीपक कांबडी नावाचा आहे, तो काशाला भेटायला येणार आहे। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर चला आता आपण डायरेक्ट तिकडेच जाऊ। तो चलिए शुरू करते हैं। तर मित्रांनो, चला आता आपण निघत आहोत। तर अगोदर आपल्याला आपला मित्र एक आहे गावातला, त्याच्याकडे गाडी मागायची आहे। गाडी जर भेटली तर नशीब, नाहीतर आपल्याला असाच रिक्षाने जायला लागेल। तर आता ते म्हणजे माझे जे आमच्या गावातलं घर आहे तिथे आपला मित्र आहे, तो भेटला तर ठीक आहे। तर मित्रांनो, यासला मी दाखवतो आमची वाडी, ज्याच्यात गवारीची शेती आहे, ही बघा। तर मित्रांनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून पाहता ते कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की आपला व्हिडिओ कुठून पाहिला जात आहे। एक किलो चल, तू पुढे चल। वाघाडे ना असं ते इकडे झालं ना। आम्ही आता धामणी डॅमवरती पोहोचलो आहोत। माझ्यासोबत एक माझा मित्र आहे, दीपक कांबडे। दीपक कांबडे, हाय बोल। तर आता सध्या आपण इथं डॅमच्या समोर पोहोचले आहेत। डॅम वर आहे आणि खाली पोहोचलो। इकडे कंस्ट्रक्शनचं काम आहे चालू, तुम्हाला दाखवतो आता। त्यासाठी तिकडनं काय जाऊ द्यायचं नाही। हा बघा, तोडलेला आहे ना रे। तर मित्रांनो, तुम्हाला जर इथे यायचं असेल तर काश्यापासून साधारणतः 8 किंवा 6 किलोमीटर अंतरावरती आहे। तुम्ही नक्की भेट द्या, खूप छान आहे। इकडनं पण येता, हा गाव कोणता, थेरोंडा ना? तर थेरोंडा गावामध्ये आहे, किंवा तुम्ही तिकडनं गेले तर धामणी, हा कासा रोड आणि तिकडनं जो जव्हार रोड आहे त्याला जरी गेले तरी पण तिकडनं जाता येतं। पण तुम्हाला जर चांगलाच एन्जॉय करायचं असेल तर या साईडने या थेरोंड्यावरून, कारण की इकडे थोडासा चांगला आहे पाहण्यासारखा, एकदम जवळून पाहता येतो। तर मित्रांनो, चला आता वर जाऊ। आता आपण जो धामणी डॅमचा जो डॅम आहे, बंधारा आहे, त्याच्यावरती उभा आहोत। आणि हे मागचं दिसतं, हे ऑफिस आहे, तिथे सिक्युरिटी गार्ड आहे, पुढं जाऊन देत नाही। त्यासाठी आपण इथं मागे थोडासा म्हणजे नवीन बंधारा बांधला आणि जो जुना बंधारा होता तो तोडला आहे, म्हणून पाणी कमी झालं आहे। तर चिखल वगैरे आहे, त्यासाठी तिकडनं काय जाऊ देत नाही, पण आता आपण प्रयत्न करणार आहोत। तर आता आराम करायचा आहे आपल्याला मस्तपैकी। तर मित्रांनो, आपण त्या ऑफिस आहे इथं या साईडला दगड आहे, त्या दगडावरती आलो आहोत। कारण की तिथे एक मित्र माझा, म्हणजे या गावातला एक माणूस भेटला, मित्र भेटला। त्यांनी सांगितलं का वरती एक गुफासारखी आहे, त्याच्यामध्ये शेंदूर वगैरे लावलेला आहे, दाखवतो आता। इथून खूप छान हा डॅमचं जे पाणी साठलेलं आहे त्याचा नजारा खूप छान दिसतो। तर या ठिकाणी गुफा एक आहे, ती तुम्हाला दाखवतो की तुम्ही जर धामणी डॅममध्ये आलात तर या गुफेला कधीही भेट देऊ नका, किंवा या ठिकाणी कोणीही येऊ नका, कारण की खूप खतरा धोका आहे। पण एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही बघा, ही गुफा आहे, साधारणतः
12 ते 15 फूट लांब आहे, खोल आहे. गुफा म्हणजे फक्त इकडनं हा एक दगड आणि हा एक दगड असा टेकलेला आहे आणि त्याच्यातून तयार झालेली ही गुफा आहे. हे बघा. तर तुम्हाला आता दाखवतो आतमधला. बरं टेस्ट करून पाहिजे. चांगला लागेल. दे मला ते काढून दे ना, कवर काढून दे. थांब धुवत. काय सांगायचं याला, नाव काय याचं? याला सांगत बिलकान. डील नाही बिलकान. बिलकान. ओके. कवर काढू ना. कच्चच काय ना. मी बापून का मस्त लागत. कडू लागा. तर मित्र या ठिकाणी एक ह्या डॅमच्या आतमध्ये एक गाव आहे. तर बघा तिथे मित्र आपला बसलेला आहे. तर आता आपल्याला लगेच घरी जायचं आहे, कारण की घरून फोन देखील आला आता की लवकर बोलवलं आहे म्हणून. काय दीपक झाला. तर हा बघा आपला मित्र बसलेला आहे आणि हा नजारा आहे डॅमचा. डॅममध्ये गाल फार आहे ना दीपक? गाल फार आहे असं. तर मित्रांनो आता फायनली आम्ही सगळा धामणी डॅम फिरून झालेला आहे. आता आम्ही घरी निघतो. चल तू चल पुढं चल. सावकाश जा सावकाश. तर मित्रांनो आता मी कासा आणि कासातून डायरेक्ट मग घरी जाणार आहे. तर मित्रांनो असेच व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं.